परत एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालून रायगड ट्रेकिंगला आपल्यासोबत परेश दादा आहे आणि आपली टीम पण आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. स्क्रीन जास्त दाखवण्याचा प्रयत्न करीन. आज आम्ही टेम्पो घेऊन चालू. चला नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि आनंद घ्या. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यात निघून आम्ही आता टेम्पोवर बसून आता जाऊ आपण तिकडे गेल्यावर भेटू. मित्रांनो, आज आपण रायगड गडावर आता जिजाऊ मातांची समाधी बघायची आहे. तिथं दर्शन पण आपण घेऊ. चला पाचाडगावला. चला आता जाऊ मित्रांनो, मस्त दर्शन घेऊ. मित्रांनो, आता आम्ही आलो राजमाता जिजाऊंची समाधी पाहायला पाचाडगावला. आणि हे बघा मागं आपले मित्र आहेत आणि आपल्या ताईस आहेत, सर्वजण आहेत. तर मंडळी, आता आम्ही जिजाऊ मातेचं दर्शन घेतला. आता आम्ही चालू किल्ले रायगडावर. चला मित्रांनो, हे बघा इथं बार्गेनिंग चालू आहे. रेनकोटवर भांडणं. 100चा रेनकोट या मॅडम 50ला सांगतात. यावी तर पीक बॅगच घेतली. हे आमचं स्वतः चंदू सर. मित्रांनो, अर्धी मंडळी आपली चालली रुपवेशी. डायरेक्ट वरती जातीन. आपण जाऊ पायऱ्यांशी चालत चालत. नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत बघा. बघू शकता आपला दादा पण आहे. दादा कॅमेरे येई नाही. बघू शकता बाईने उचलला. हीच रोपिया बघा, रोपिया असं वरती. वरती खाली भरला कसं व्हायचं. आपल्याला रिटर्न जायचं काही जाता आम्ही बघू शकता. वरती चढवता एक खूप स्ट्रगल आहे. त्याच्यात दादाची खूप मेहनत आहे. मेहनत म्हणजे मित्रांनो, आता ड्रायव्हर नीट असला तर आपण सुरक्षित जाऊ. बरोबर आहे ना आता? नाही काय बोलतो चालणार. चला मित्रांनो, बघू शकता मंडळी पण चालले. स्टॉप करतो. टेम्पो बसली मंडळी माहिती. बघू शकता मंडळी, आपण आता किल्ले रायगडाची तर पोचलेलो आहे. आता जाऊ आपण मस्तपैकी चालत चालत. काहीच बघू शकता इथं माकड आहेत. हे बघा मस्त एक जागा घेतली. गाड्यानं बसले डायरेक्ट. हे बाबा भांडणा म्हटलं भांडणा होता का काय. फोन बिन वाचकाचं काहीच भीती वाटतंय. हे बघा कसं चढतंय. आता आमची झाली ट्रेकिंग सुरू. आम्ही निघालो. पूर्ण गेली आपली मेन दरवाजावरून गेलेत आणि आम्ही इथून नाणे दरवाजावरून चाललो. ट्रेकिंग सुरुवात केली आपण रायगडावर. लोकेशन एकदम डेंजर आहे. वातावरण पण एकदम छान आहे. बघा कसा ग्लेशियरचा धुका. मस्त निसर्गाचा आनंद. A1 जोडी मनीष आणि DJ चंदू. आता आपण पहिलाच बुरुज बघा. हा नाणे दरवाजा आहे. पडलेला मागील 3-4 वर्षानंतर याचा बांधकाम केलेलं आहे बघा. मस्त. तरी पण करतात. त्यावेळची बघा तटबंदी अद्याप हलत नाही. हे बघा, ही तशी नाणे दरवाजा समोरच हनुमंताची एक मूर्ती आहे. मनीष दर्शन घेतोय. आपला दादा पण दर्शन घेते बघू. नाणे दरवाजाचं काम चालू होता. बघा मित्रांनो, दरड कोसळली त्या पावसामध्ये. मोठे डगरे नाणे दरवाजामध्ये साडशी आता वेळी जरा सावकाशी आहे. दरड कोसळली. बघू शकता मित्रांनो, आपला अर्धा प्रवास होत आलाय. बघू शकता पाणी पितंय. पी दादा. चंदू दादा येत आहे. बघू शकता अर्धी मंडळी आपली मागं आहे. आता आपण थोड्याच वेळात वॉटर पार्कची तर बघू शकता धबधबाच बोलू शकता एक प्रकारे. चला तुम्हाला दाखवतो दादा.
काही तालीत नाही ते आम्हाला. गडावरील टीम आली. सर काय बोलत नाही आपले. चंदू सर काहीच नाही, नो कमेंट. रायगडावर मनमुरात आनंद लुटतो. रायगडावर बघू शकतो मित्रांनो रायगडाचा प्रवेशद्वार. आता थोड्या थोड्यात सोडू आपण आपल्या दरवाजाच्या आतमधनं प्रवेश करू आपण. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो बघा, महादरवाजाच्या आम्ही वरती आलोय आणि आजचं वातावरण बघा रायगडावरील एकदम. हे आपले 2 मित्र मनीष पाटील. स्वर्गापेक्षा सुंदर असा रायगड. आलो आलो चालून चालून आमचं पाय थकलेलं आहे. आम्ही आता आलो रायगडावर. बघू शकता आता पायऱ्या आलो मी चढतो आम्ही. बघू शकता आणि आपल्या बालाला दुसरे दादाने घेतलाय. ओळख नाही काहीच नाही तरी पण घेतलाय. हीच माणूस की खरी भाई असतंय. मित्रांनो तर फायनली आम्ही वरती आलो. त्या साईडला आहे हे आहे होलीचं माल आणि त्या बाजूला आहे बाजारपेठ. तशी महाराजांच्या वेळेस घोड्यावर बसून बाजारपेठ करायची. ही आमची टीम, ही आमची ताई, ही पण ताईच आहेत. त्यांच्यातल्या 2 मुली मनीष आहे, चंदू आहे, प्रांजल आणि हा आमचा बच्चू. हे बघा होलीचं माल भरपूर सारी आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दररोजची 5-6 हजार माणसं येतात महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घ्यायला. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पते हर हर महादेव. जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा सर्व शास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर राजा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वते पते हर हर होलीच्या मालावरून आपण निघालोत आता महाद्वार इथं आलोत आपण. येस सदर. हे बघा इथं अशी महाराजांचा झेंडा उभारायचा. मित्रांनो हा आहे नगारखाना. आपण आता नगारखान्याच्या आतमध्ये चाललो. ग्लेशियर बघा एकदम धुकं. याची रचना आपल्या गेटवे ऑफ इंडियाच्या बरोबरची आहे. आणि हे शिवकालीन महाराजांच्या वेळेचं वॉशरूम आहे. मित्रांनो आताच आम्ही किल्ले रायगडाविषयी आलो. खूप दमलो, जेवण पण नव्हतं गेलो. आता आम्ही मस्तपैकी आलो हॉटेलला. बघू शकता तुम्ही आपला सर्व मंडळी बसलेल्या आहे. बघू शकता प्रत्येकाने टेबल घेतलेले आहेत. मस्त बसलेले आहेत. काहीच बघू शकता आमची ऑर्डर आलेली आहे चिकन हंडी. तर काय मागवली कल्पेश भांडाने काय माहीत. बघा चिकनचं डब घेते नुसतं. आमची ऑर्डर येत नाही. पगार झालाय भाई, खुश आहे. दादा मस्त आपला बिजी आहे. तर
मित्रांनो आता आमची ऑर्डर आलेली आहे, बघू शकता तुम्ही. चिकन आणले, सगळी बसली आता मस्तपैकी. तिकडं पण मंडळी बसले, पूर्ण टेबल भरलेलं आहे. आता मस्तपैकी जेवून घेतात. बाईने लगेच ताव मारला. हॉटेलला जेवून घेऊन निघलो. तर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा मित्रांनो, कारण भरपूर पाऊस तो पडत होता. जेवढा ब्लॉगमध्ये दाखवता आला तेवढा दाखवला आम्ही. आता चला आता आम्ही चालू घरी. बघू शकता तुम्ही दादा मस्तपैकी आपला ड्राईव्ह करतोय. ड्रायव्हिंग बघू शकता. मंगाशी ॲक्सिडेंट झाला, टेम्पोवाल्याने ट्रकवाल्याला ठोकला नाही. आता कुठे ॲक्सिडेंट झाला तो? माणगावला ॲक्सिडेंट झाला. चला मित्रांनो, आपण अशा चांगल्या ब्लॉगमध्ये भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय.